स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल हे लवकरच वाजणार आहे। पुढील आठवड्यामध्ये नगरपालिका निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते। पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडणार आहेत। 21 दिवसांची निवडणूक प्रक्रिया ही पार पडताना दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते, अशी ही माहिती आहे। तर शेवटच्या टप्प्यात महापालिका निवडणुका जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून समोर आली आहे। त्यामुळे आता लवकरच आचारसंहिता लागणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगडमध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन सावंत यांची गुप्त बैठक पार पडली। बैठकीला दोन्ही पक्षाचे जिल्हाप्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांना कोंडीत पकडण्यासाठी घारे आणि सावंत एकत्र आलेले आहेत। त्यामुळे या युतीची राज्याच्या राजकारणात चर्चा रंगू लागली आहे। थोरवे आणि तटकरे यांचा वाद सर्वश्रुत आहे। त्यामुळे युतीच्या बाहेर जाऊन ही राजकीय खेळी केल्याची चर्चा आहे। रायगड जिल्ह्यातील रोहा शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सलग 3 वेळा नगरसेवक राहिलेले समीर सकपाळ यांनी काँग्रेसला रामराम ठोकत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलाय। खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। आगामी रोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत आता शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी यांच्यात चुरशीची लढत होण्याची चिन्ह दिसतात। त्यामुळे आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत समीर सकपाळांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीचा मुद्दा चांगलाच गाजतोय। यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात सामोपचारानं तोडगा निघालाय। मोहोळ आता अध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत। त्यामुळे अध्यक्षपद अजित पवारांकडेच कायम राहण्याची शक्यता आहे। मात्र वरिष्ठ उपाध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे। मोहोळ यांच्याकडे 11 जागा आहेत, तर अजित पवारांच्या गटाकडे 10 जागा राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तसंच खजिनदार आणि सचिवपद देखील मुरलीधर मोहोळ यांच्याकडेच राहणार असल्याचं बोललं जात आहे। माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाडा दौरा करणार आहेत। दिवाळीपूर्वी ढगफुटी सदृश्य पावसामुळे मराठवाड्यासह राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अतिवृष्टीग्रस्तांना मदत म्हणून 31,628 कोटींच्या मदतीचं पॅकेज जाहीर केलंय। मात्र अनेक भागातील शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नसल्याची माहिती आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा नुकसानग्रस्त भागामध्ये भेट देणार आहेत। सरकारनं जाहीर केलेल्या मदतीचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला की नाही याचा आढावा ठाकरे स्वतः फील्डवरती उतरून घेणार आहेत। भाजपकडून आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा ही मोहीम राबवण्यात येते। या मोहिमेअंतर्गत भाजप नेत्यांनी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये काही नागरिकांशी संवाद साधलाय। यावेळी सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम हे उपस्थित होते। आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं भाजप नेत्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत चर्चा केली आहे। आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या मोहिमेच्या अंतर्गत